सचिनजी, एक कीर्तनकार म्हणून अनेक दिवस तुम्ही ही सेवा देताय, पण आज कीर्तनाचे वेगवेगळे फॉर्म आलेले आहेत. कीर्तन आपल्या पठडी बदलत आहेत. नवयुग आहे, नव्या तरुणांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बदल करणं काळाची गरज आहे असं आपण मानू शकतो. त्याच्याबद्दल काही कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण आज जे कीर्तन म्हणून केलं जातंय ते खरंच कीर्तन आहे की स्टँडअप कॉमेडी आहे असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. तुमचं काय मत आहे? मी इंदोरीकर महाराजांच्याच प्रकरणापासून थेट बोलायला सुरुवात करेन. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की साखरपुडा करणं, राजेशाही पद्धतीनं करणं हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग यातला जोडून एक असा आहे की मुलीवर कमेंट करणं हा एक भाग आहे. आता काय झाली एक गोष्ट की कपड्यावर कमेंट करणं, की निवृत्ती महाराजांनी अगोदर काही विधानं केली होती आणि आता काही बोललं जातंय. महाराष्ट्र जो आहे ना, तो महाराष्ट्र हा कीर्तनकारांचा आदर करणारा महाराष्ट्र आहे. खरंय. आपणही आत्ता आदबीने जे काही बोलतायत आमच्या सगळ्यांशी ते कीर्तनकार म्हणून बोलतायत. लक्षात आपण हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे, की कीर्तनकाराचा जसा समाज आदर करतो, तसं त्याच्या प्रत्येक कृतीचं परीक्षणही करत असतो. जसा सहज आपल्याला आदर मिळतो, तसंच सहज आपल्याला निंदेला सुद्धा सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळं कृती आणि बोलणं याच्यामध्ये कमीत कमी अंतर असलं पाहिजे. मी म्हणणार नाही. लक्षात घ्या, की बोलण्यात आणि कृती 100% सारखी असणं हे संतांना जमेल. आपल्या सगळ्यांना जमणार नाही ते. मात्र बोलण्यात आणि कृतीत कमीत कमी अंतर असलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आत्ता या मिनिटाला मी तरुण म्हणून, वारकरी म्हणून, मराठी माणूस म्हणून मी आत्ता जर कुणाच्या बाजूने उभा असेल, तर मी इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिच्या बाजूने उभा आहे. आत्ता या मिनिटाला ती मुलगी नव्या संसाराचं स्वप्न रंगवते आणि रंगवत असताना ती सोशल मीडियावर ज्या पद्धतीने कमेंट पाहत असेल, आपण लक्षात घ्या, इंदोरीकर महाराजांच्या म्हणण्याकडे दोन बाजूनी पाहिलं पाहिजे. त्यांचं व्यथित होणं जे आहे, ते बाप म्हणून अगदी खरं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांना ट्रोलिंग जे केलं जातंय, ते त्यांच्या भाषेमुळे केलं जातंय, अगोदरच्या विधानांमुळे केलं जातंय. त्याच्यामुळे हे दोन गोष्टी ज्या आहेत, या दोन गोष्टी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिल्या पाहिजे. मी आपल्याला सांगतो, की आपण दोन गोष्टी सांगितल्या, विनोद आणि आधुनिकता. या दोनही गोष्टी महाराष्ट्रामध्ये खूप उत्तम पद्धतीनं लोकभाषेमध्ये कीर्तन करून आधुनिकता मांडण्याचं काम जर कुणी केलं असेल, तर ते 50-60 वर्षांपूर्वी राष्ट्रसंत गाडगेबाबांनी केलेलं आपल्याला दिसतं. हां, हां. गाडगेबाबा म्हणजे गाडगेबाबा आणि इंदोरीकर महाराज यांच्यात एक साम्य आहे. काय साम्य आहे माहितीये? त्यांच्यामध्ये साम्य असं आहे, की गाडगेबाबांनंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गर्दी खेचणारा कीर्तनकार जर कोण असेल, तर ते इंदोरीकर महाराज आहे, एक. मात्र मुद्दा नंबर 2 असा आहे, की गाडगेबाबांच्या विचारांची गंगा ज्या दिशेनं जात होती, काही विषयांमध्ये इंदोरीकर महाराजांची गंगा विचारांची उलट्या दिशेनं जाताना दिसते. मग अशा वेळी ज्याच्या वाट्याला गर्दी येते, त्याच्या वाट्याला चिकित्साही येत असते. त्याच्यामुळे नाही, मला नाही. असं वाटतं मी आपलं मत थोडंसं आहे. एक वेगळं प्रश्न ह्याच्यात मांडतो सचिनजी. ज्याच्या वाट्याला गर्दी येते ना, त्याच्या वाट्याला चिकित्सा सोडा, त्याची जबाबदारी अधिक वाढते. अगदी अहो, नाही मी हां. सांगू तुम्हाला, गर्दी जरी वाट्याला आली नाही, तरी पण पत्रकार असू देत, शिक्षक असू देत, राजकारणी असू देत, कीर्तनकार असू देत, यांच्या वाट्याला जबाबदारी असतेच. हां. असे कितीतरी कीर्तनकार आहेत, की ज्यांच्या वाट्याला प्रसिद्धी नाही. म्हणून काय त्यांनी बेजबाबदारपणे वागायचं असतं असं काही नाही. म्हणजे कीर्तनकार आपण झालो, वारकरी आपण झालो, की त्यानं जबाबदारीनंच वागणं अपेक्षित आहे. मुद्दा कसा आहे, गर्दी वाट्याला आली, की गर्दी वाट्याला आल्यानंतर बहुत छंदाचे बहुवसे जन नये वाटू मन तयासवे करावा जतन आपुला विश्वास अंगाला रस आवडीचा. आपण काय केलं आणि आणखीन एक गोष्ट मी सांगू तुम्हाला, हं. की आज मला इंदोरीकर महाराजांची ती एकूण क्लिप पाहिल्यानंतर खरोखर वाईट वाटलं. हं. ते हतबल झालेले जे मला दिसलं आणि मी सांगतो, की नाही, त्यांनी अजिबात फेटा वगैरे काही ठेवला नाही पाहिजे. मुद्दा कसा आहे, की काही ज्या गोष्टी आता ज्याच्यावर आक्षेप घेतला जात असेल, त्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची भूमिका कोणत्याही वक्त्याची असली पाहिजे. मी आपण आहे ना सहमत आहे. काहीतरी सचिनजी, मी इमोशनल सहमत आहे. पार्ट करून इंदोरीकर आणि महाराजांनी सांगतो, फेटा बाजूला ठेवला पाहिजे. एक तो मिनिट पण ऐका. फेटा हे कुठला? बघा, कुणाच्या स कुणाच्या थांबण्यानं वारकरी संप्रदायाला थांबणार काही नाही. फरक पडत नाही. सचिनजी, हे माझी बघा, किंवा कुणालाही नाही याच्यावरची फरक माझी पडत. कमेंट ही आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्याला इंदोरीकर कल्पना महाराजांनी नसेल, फेटा की नक्की खाली अनेक ठेवला पाहिजे, पण वेगवेगळ्या कुठला? मुद्द्यांवरून विचारांचा ठेवला पाहिजे. जो विचार वेगवेगळ्या डिस्क्रिमिनेशन मुद्द्यांवरून करतो, अनेक आ? जो डिस्क्रिमिनेशन करतो, तो विचाराचा फेटा बाजूला ठेवला पाहिजे. मी येस, काही अहो, वाक्य आणलेत नाही, काढून. वारकरी मी कोणताही वाक्य वारकरी काढून असू आणलेत, दे, मी त्याच्याबद्दल त्यानं बोलतो. चप्पल कितीही वारकरी भारी झाली कोणत्याही म्हणून काय वारकऱ्यानं गळ्यात घालतो का? अहो, चप्पल कुठं शोभावी? बायको आहे ती, तिनं
त्या मापात असावं. एक, पोरीच्या अंगात जितके कपडे कमी तितकी पोरगी फटकावली पाहिजे. नोकरीवाल्यांच्या बायकांनो सांगा, तुम्ही काय काम करता, लाज धरा जरा, लाज. नवरदेवा पुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा, आपले कोणते खानदान. पालकांनी जर आपल्या मुलींचे हात तपासा, बांगडी आहे का बघा, की धर्म बुडवला धर्म. ह्या विचारांचा जो फेटा त्यांनी घेतलेला आहे ना, तो नक्की त्यांनी सोडला पाहिजे.